ते पहिलं लक्षात घ्या, ते पहिलं लक्षात घ्या. त्यावेळेला मी तुम्हाला इतिहास सांगत होतो, मोरारजी देसाईंनी गोळीबार केला, त्याच्यामध्ये 107 जणांचं बलिदान झालं. 107 हे रेकॉर्डवरती आहे. पण त्यावेळेला इतक्या मी नेहमी किंवा अनेकदा सांगितले, एक पत्रकार बाई आल्या होत्या परदेशी, ताया झिंकिन नावाच्या, आणि त्यांनी एक पुस्तक लिहिलं ते माझ्याकडे आहे, रिपोर्टिंग इंडिया. त्याच्यात त्यांनी म्हटलं, लिहून ठेवलेलं आहे की त्यांनी एका जेव्हा हॉस्पिटलमध्ये शवागाराला भेट दिली तेव्हा किमान 200 ते 250 रेतं त्यांच्यासमोर पडली होती, त्यांची रेकॉर्डच नाही. एवढं सगळं बलिदान करून आपण मुंबई मिळवलेली आहे. आणि तीच मुंबई म्हणजे मी तुम्हाला म्हटलं, शिवसेना त्यांना का खतम करायचे? कारण मुंबईचा घास गिळायला शिवसेनेखेरीज दुसरा कोणताही काठाऱ्यांच्या घशात अडकू शकत नाही. म्हणून त्याने शिवसेना खतम करायची. एकदा का मुंबईमध्ये शिवसेना खतम केली तर आम्ही मुंबई महाराष्ट्र गिळायला मोकळे झालो. हे पाप आपल्या हात होता. आणि एवढी फक्त विनंती करायला हवं, तुम्ही तुमच्यातला जोश हा आहेच, पण हा जोश मला 16 जानेवारी सुद्धा दिसला पाहिजे. जल्लोष मी आता इथून जाणार आहे घरी, आता घरीच जातो, दुसरीकडे काय जाणार नाही. आणि त्याच्यानंतर मी उमेदवारी एक फायनल करायला घेणार. ज्यांच्याशी बोलले त्यांच्या सगळ्यांच्या मताप्रमाणे तुम्हाला माहिती आहे, शाखा प्रमुख, उपविभाग प्रमुख, विभाग प्रमुख, आणखी तिथले आमदार असतील, खासदारांची आणखी कोणाची माहिती आहे, या सगळ्याची गोळाबेरीज करून कोणती नावं आले हे सगळं करून मी नाव फायनल करीन. मान्य आहे? अनेकांना उमेदवारी मिळणार नाही. तुमचा वॉर्ड मला सोडावा लागेल. भगवान झेंडा माझ्या शिवसैनिकाच्या हात होता. मी तुम्हाला शपथ मी तुम्हाला घालतोय, ही भगव्या झेंड्याची शपथ आहे. केवळ मीच नव्हे, आजपर्यंत केवळ मीच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांपासून भगव्या झेंड्याने अनेक कृती पाहिल्यात, अनेक वार त्याच्यावरती त्याच्याच माणसांनी केलेले पाहिलेले आहेत. तरी सुद्धा तो न थकता न डगमगता फडकत राहिलेला आहे, तेज देत राहिलेला आहे. इच्छा असेल, नियतीची इच्छा असेल, नियती सुद्धा निवडताना मर्दाला निवडते, नामर्दाला निवडत नाही. नियतीने त्यावेळेला काय कुणाच ठाऊक शिवसेना प्रमुखांच्या कसं डोक्यात आलं असेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा त्यांच्या हातात आला असेल, मला या सुद्धा या महाराष्ट्र रक्षणाच्या लढाईमध्ये ठीक आहे, धनुष्यबाण तरी चोरला तरी करायला कशी येत. हे अब्दालीचं उदाहरण आहे. आणि तसंच वसंत कानेटकरांनी शिवशाहीचा शोध म्हणून एक जे पुस्तक लिहिले त्याच्यामधलं वाक्य मागे शिवसेना प्रमुखांनी सांगितलेलं आहे. त्यावेळेला औरंगजेबाने असं लिहिलेलं आहे की हे मराठे या पहाडी मुलकात तमाम दुनियेला भारी आहेत. यांना पराक्रम शिकवावा लागत नाही, इथे तर गवताला सुद्धा भाल्याची पाती फुटतात. पण तुळीचं बीज इकडे खडकावरती फिरकावलं तरी ते रुजतं आणि असं फोकावतं की पाहता पाहता तमाम दौलत तबाह करून टाकतं. आपल्याला पुन्हा तोच अनुभव घ्यायचा. आणि आपल्या डोळ्यात देखत आपलं आयुष्य आणि त्या सगळ्या हुतात्म्याने बलिदान करून रक्त सांडून मिळवलेली मुंबई हे 2 गुजराती होय, मी त्यांना मुद्दामून म्हणतोय, हे 2 गुजराती हे आपल्याला गिळायला निघाले. आणि तरी देखील जर का आपण आपल्या व्यक्तिगत महत्वाकांक्षा घेऊन तुझं माझं करत मुंबई त्यांना आंदोलन देणार असू तर माझं म्हणणं की लढाई न लढलेलं बरं. दुफडी करून खाण्यापेक्षा त्यांना तुम्ही केकवॉक द्या. आणि मला तुमच्यापैकी एक सुद्धा माणूस फुटता कामा नये. कारण तुम्ही जरा माझ्या खुर्चीत बसून बघा, मी हे तुमच्याशी आगतिकते नाही बोलत आहे, आगतिक होऊन तुमच्याशी मी बोलत नाहीये, पण माझ्या खुर्चीत बसून तुम्ही बघा, तुमच्या समोर मी 2-4 माणसांचं तुम्ही निवडायचं, तुमच्या वॉर्डातली माणसं निवडून दाखवा मला. 4 माणसांपैकी एक व्यक्ती तिला उमेदवारी तुम्ही देऊन दाखवा, मला मान्य आहे.
नाही शक्य. मला 227 लोकांचे निवड करायचे. मला नाशिक आहे, पुणे आहे, ठाणे आहे. आणि वाईटपणा मी घेतोच ना. मी प्रत्येकाला सांगतो, सगळ्या निवडणूक प्रमुखांना सांगतो की तुम्ही वाईटपणा नका घेऊ, मी घेतो वाईटपणा. वाईटपणा आला तरी चालेल, पण माझ्या महाराष्ट्राचं चांगलं झालं पाहिजे. महाराष्ट्राच्या भल्यासाठी मी वाईट ठरलो तरी चालेल, पण तुम्ही मात्र तुमची निष्ठा विकू नका. आज तो क्षण आलेला आहे. आजपर्यंत आपण अनेक लढाया जिंकल्या. आजपर्यंत आपला भारतीय जनता पक्षाने तर दुरुपयोग करून घेतला. काँग्रेसचाही अनुभव तुम्हाला आलेला आहे. आणि आपण इतक्या वर्षांनी मराठीसाठी आणि महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युती केली. मला माहिती आहे की युती असते, आघाडी असते, तेव्हा 100% आपल्या मनासारखं होत नाही ना. 100% त्यांच्या मनासारखं होत ना. आणखीन कोण तिसरा पक्ष असेल तर ना त्यांच्या मनासारखं होत. काही जागा या आपल्या हक्काच्या असतात, नाईलाजाने सोडाव्या लागतात. काही जागा त्यांच्या हक्काच्या असतात, नाईलाजाने त्यांना सोडाव्या लागतात. पण प्रत्येक वेळेला काय असतं, युती करायची की नाही, बरोबर आहे, पण माझा वड न देता करायची. काय शक्य? एक अडचण, ही युतीमधली एक मोठी अडचण असते की युती असताना आपले काही हक्काचे वाटणेवर त्यांची काही ताकदच नाहीये. अरे हो, त्यांनाही तसंच वाटतं, आपल्याला असंच वाटतं, युती कशाला करतात. आम्ही दोघं एकत्र यायचं का ठरवलं, त्याला सुद्धा एक नाही म्हटलं तरी भावनात्मक किंवा परंपरागत अगदी घराणी शैली म्हणा पाहिजे. या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याशी भाजपचा किंवा तेव्हा तत्कालीन जनसंघाचा काडी मात्र संबंध नव्हता. मुंबई ही गुजरातला हवी होती म्हणून तो संघर्ष झाला होता. हे किती जण तुम्हाला माहिती आहे. मोरारजी देसाई नावाचा नरराक्षक तेव्हा इथे मुख्यमंत्री होता आणि द्विभाषिक पेटलं आचार्य आत्रे आणि त्याच्यामध्ये जे हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.